नमस्कार मित्रांनो, आर.टी. ॲडमिशन 2025-26 ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत। या फॉर्म भरत असताना यावर्षी काही नवीन रूल्स आलेले आहेत। वयाची अट असेल, कागदपत्रे असतील, कोणत्याही आपल्याला विना अनुदानित शाळेमध्ये सहजरित्या ॲडमिशन घेता येणार आहे। याबद्दलचा जो आज प्रसिद्धी पत्रक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। 13 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून हा परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये कधीपासून ते कधीपर्यंत ॲडमिशन सुरू असणार आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। काही नवीन नियम सुद्धा यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। याबद्दलची पूर्ण माहिती व्यवस्थित या आपण परिपत्रकामध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। यामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, आपल्या मुलांचा कोणत्याही विना अनुदानित शाळेमध्ये जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळेमध्ये आर.टी. 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे, असा प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आले आहे। शासन संदर्भ क्रमांक 7 नुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। बालकांच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। ती कधीपासून 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शेवटची दिनांक आहे 27 जानेवारी 2025 रोजी। बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता आर.टी.मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। जेव्हा अर्ज सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्यवस्थित माहितीचा नक्की व्हिडिओ येईल। त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता नवीन काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, याबद्दलची माहिती समजून घेऊया। कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना समजून घ्या। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळेमध्ये इत्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी student.maharashtra.gov.in एक पोर्टल या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे। अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ऑनलाईन आहे। 14 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 पर्यंत वंचित घटकातील बालकांमध्ये खालीलप्रमाणे प्रवर्गाचा समावेश आहे। यामध्ये बघा 12 प्रवर्ग देण्यात आलेले आहेत। पहिला प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती, त्यानंतर विमुक्त जाती अ, त्यानंतर भटक्या जमाती ब, व्यवस्थित माहिती समजून घ्या। त्यानंतर आहे भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग ओबीसी, विशेष मागासवर्ग SBC, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके असे 12 प्रवर्गातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आर.टी.मध्ये आपल्या मुलांचा फ्रीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा कमी आहे अशा पालकांनी यासाठी अर्ज करू शकतात। दुर्बल घटकातील लाभार्थीसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतात। 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी असा उल्लेख करण्यात आला आहे। पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी।
त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूकरित्या नमूद करायचे आहे। आता हे लोकेशन कशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे। बघा, प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी। अर्ज सादर करण्याची अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यासाठी व्यवस्थित अर्ज करत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आता बघा, यामध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज भरताना यामध्ये घराचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगाचा दाखला, जात प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहेत। ऑनलाईन अर्ज करत असताना कोणतेही डॉक्युमेंट्स आपल्याला यासोबत जोडायचे नाहीत असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। यापूर्वी 25% प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळालेले बालकांना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याच्या निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच पालकांची एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा। या एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीमध्ये या ठिकाणी घेतला जाणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे। पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत। फक्त तुम्हाला माहिती व्यवस्थित भरायची आहे। त्यानंतर बघा, ही माहिती व्यवस्थित समजून घ्या। आता भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायला बघतील, पण डॉक्युमेंट अपलोड आपल्याला आत्ताच करायचे नाहीत। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 9 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरता आवश्यक कागदपत्रांचा तपशील या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। आता बघा, निवासी पुराव्यामध्ये 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्याचा त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजेच रेशन कार्ड। आता या व्यतिरिक्त बघा, यापैकी या सर्व डॉक्युमेंटपैकी एक आपल्याकडे लागतं। ड्रॉइंग लायसन असेल तरी चालेल। त्यानंतर वीज बिल म्हणजे वीज बिल, टेलिफोन देण, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक यापैकी एक डॉक्युमेंट आपल्याकडे निवासी दाखला म्हणून लागतो। त्यानंतर बघा, 25% प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल। सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे। भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असणं आवश्यक आहे। बघा, जे भाडे करारावर लाभार्थी राहत आहेत, जे भाड्याने राहत आहात त्या ठिकाणी सुद्धा लाभ घेता येईल, परंतु या ठिकाणी जे आता नियम सांगलेले आहेत ते नियम व्यवस्थित समजून घ्या। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासी पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणाच्या भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असा आढळून आल्यास त्या पालकांची या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि प्रवेशसुद्धा रद्द होईल। जन्मतारखेचा पुरावामध्ये ग्रामपंचायतचा दाखला, मनपा दाखला, नगरपालिकाचा दाखला, रुग्णालयाचा AN रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमध्ये दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्र केलेले स्वयं निवेदनीत ग्राह्य धरण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। जन्म सर्टिफिकेट म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करायचे कागदपत्र तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा वडिलांचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरला जाणार नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला बघा, किती वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे। RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगारांचा दाखलासुद्धा जोडू शकता। ज्यांना पगार कमी आहे सॅलरी स्लिपसुद्धा तुम्ही जोडू शकता। एखादे लाभार्थी कंपनीमध्ये काम करत असेल तर त्या कंपनीचा जो दाखला आहे तो सॅलरी स्लिप तुम्ही देऊ शकता। मालकाचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। आता दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा या ठिकाणी जोडावा लागतं।
ते 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचा 40%चा दाखला पाहिजे। त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक, यामध्ये सिंगल पॅरेंट असेल, विधवा घटस्फोटित असेल तर त्यांचा तो विधवा प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे। जर तुम्ही ही व्यवस्थित माहिती समजून घेतली तरच तुम्हाला अर्ज करत असताना अडचण निर्माण होणार नाही। यामध्ये आधार कार्ड व आधार क्रमांकाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित तुम्हाला यावरती जोडायचे आहेत। अनाथ बालके असतील तर अनाथचा सर्टिफिकेट त्यांच्याकडे लागतं, हे व्यवस्थित समजून घ्या। यानंतर बघा HIV जे बाधित लाभार्थी आहेत त्यांच्या HIVचं पेशंट असलेला जो प्रमाणपत्र आहे तो प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। जे घटस्फोटित महिला असतील त्यांच्या पालका असल्याचा जो प्रमाणपत्र आहे घटस्फोटित असलेला तो प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडायचं आहे। न्यायप्रविष्ट असलेला घटस्फोटित प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी चालणार आहे। विधवा असेल तर विधवाचा प्रमाणपत्र यांच्याकडे असणं आवश्यक आहे। आता बघा त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी या ठिकाणी काढण्याची दिनांक निश्चित केली जाईल। आता वारंवार अर्ज करत असताना तुम्हाला जे काही व्यवस्थित माहिती देतील ते माहिती व्यवस्थित अर्ज भरल्याच्या नंतर एक प्रिंट तुमच्याकडे येईल, त्या प्रिंटवरती व्यवस्थित माहिती देईल, ती व्यवस्थित माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। आता अर्ज करत असताना तुम्हाला एक ID आणि पासवर्ड दिला जाईल, तो ID आणि पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवायचा आहे। जेव्हा फॉर्म तुम्हाला लॉटरी लागली असेल किंवा आपल्या मुलांचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला असेल, शाळाची निवड झाली का नाही हे जर सर्व पाहायचे असेल तर आपल्याला वारंवार लॉग इन करून व्यवस्थित माहिती पाहता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स वरती सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जेव्हा तुमच्या मुलांची लॉटरीमध्ये नंबर लागेल तेव्हा तुम्हाला त्या शाळेवरती सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत। या ठिकाणी बघा एक ऑप्शन सुद्धा सांगण्यात आलेला आहे, पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी सांगतील अर्ज तर आम्हाला भरता येणार नाही, अर्ज मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या आपल्याला कशा पद्धतीने करता येणार आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तो व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल आणि घरी बसल्या आपल्या मुलांचा फ्रीमध्ये कोणत्याही विनाअनुदानित शाळेच्या इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। जाता जाता सर्व लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।